गुड इव्हिनिंग. आज पृथ्वीच्या स्कूलमधल्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे होता. त्याच्यासाठी मी हे गिफ्ट घेतलं होतं. गिफ्ट घेण्यासाठी मी मॅडीज गिफ्ट हाऊसमध्ये आली होती, जे आमच्या इथे खूप छान गिफ्ट शॉप आहे. तिथे असे खूप छान अँटिक पीस भेटतात. मला अजून अँटिक पीस बघायचे होते, पण माझ्याकडे टाईम खूप कमी होता. बड्डेला जायचं होतं, त्यामुळे पटकन घरी गेली. बघा, मी अशी रेडी झाली, पृथ्वीला रेडी केलं आणि आम्ही लगेचच निघालो बड्डेसाठी. त्याच्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे होता, त्यामुळे तो इतकी घाई करत होता, मला काहीच आवरून देत नव्हता. त्यामुळे मी पटापट आवरलं आणि आम्ही निघालो हर्षितच्या बड्डेला. पृथ्वीचा खूप खास फ्रेंड आहे हा. नर्सरीपासून हे एकत्र आहेत दोघेजण आणि त्यामुळे त्याला त्याच्या प्रत्येक बड्डेला जायचंच असतं. पण प्रत्येक वेळेस जमत नाही. पण ह्यावेळेस त्याचा 10th बड्डे होता आणि त्याने त्याच्या घरच्यांनी खूप इन्सिस्ट केलं, त्यामुळे मला पृथ्वीला घेऊन जावंच लागलं होतं. खूप गोंधळ झाला होता माझा पण ठीक आहे. पृथ्वी इकडे येऊन खूप हॅपी झाला. हर्षितला सगळ्यांनी एक एक करून ओवाळून घेतलं. बर्थडे बॉयने केक कट करण्याआधीच एका लहान मुलाने केकमध्ये हात टाकला होता, पण ठीक आहे, लहान होता, त्याला काही कळत. पण केक अरेंज केला तो आणि केक कट केला फायनली त्याने. आणि इकडे बघा, ही गंमत झाली होती. हे मेन टायमाला हे ओपनच झालं नाही. बऱ्याचदा असं होतंच. मग शेवटी मीच त्यांना आयडिया दिली की ते वरचं काढा आणि तुम्हीच उडवा. बघितले ना, स्नॅक्स रेडी झाले होते. मुलांसाठी स्नॅक्स होते आणि मोठ्यांसाठी मिसळपावचा बेत केलेला होता. तर इथे सगळे जेवायला बसले होते. जेवण झाल्यानंतर मग मुलं बाहेर फुटबॉल खेळत होते. रात्रीचे 10 वाजले होते, पण यांना काहीच नाही. अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला.